हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे अकोल्याची ऐश्वर्या साखरकर आणि आज पुन्हा एकदा फ्रेश मॉर्निंगमध्ये आणखी एक प्लांटसोबत मी आली आहे तुमच्या भेटीला. हे बघा, हे ग्रीन छोटंसं छान फ्लेशी स्मूथ असं प्लांट आहे ज्याचं नाव आहे कोलियस सोकोट्रॅनस. हे झालं बॉटनिकल नेम, हे काय तुमच्या डोक्यात येणार नाही. आणि ह्याचं कॉमन नेम आहे टँगल्ड हार्ट किंवा पिलो प्लांट. हे एक सक्युलंट आणि सबश्रब आहे. याचे लीव्स खूप फ्लेशी अँड लाईट ग्रीन आहेत आणि हे एक फ्लावरिंग प्लांट आहे. याला पण ग्रो करायसाठी खूप काही लागत नाही. मस्तपैकी कुठेही दिसलं की एक छोटंसं सॅम्पल म्हणून तोडायचं आणि घरच्या कुंडीत आणून खोचून द्यायचं. हे शेड लविंग आहे आणि पार्शियली सनी पण आहे. असं काही नाही, थोड्याफार उन्हात टिकून जातं आणि छानपैकी मस्त ग्रीन ग्रो होतं. आणि हे बघा, याचे लीव्स किती छान आहेत, असे फ्लॅशी एकदम असे जाड आहे. बिकॉज हे सक्युलंट आहे, हे पाणी शोषून ठेवतं. त्यामुळे याला पाणी दिल्यानंतर काही दिवस नाही पण मिळालं पाणी सपोज तरीसुद्धा हे छान ग्रो होतं. आणि याला छान छोटे एकदम टायनी स्मॉल पर्पलिश फ्लावर्स येतात. चला मी तुम्हाला दाखवते. हे माझं छोट्या कुंडीत लावलेलं होतं, बट हे इकडे एक मोठ्या कुंडीत पण लावलेलं आहे मी, जे असं पुढे नंतर असं लांब सडक असं खालपर्यंत जातं. म्हणून हे उंचावरती लावलं तर अधिकच सुंदर दिसतं. हे बघा, दिसत आहेत फ्लावर, खूपच छोटे फ्लावर आहेत. असे पर्पलिश व्हाईटिश अँड पर्पलिश कॉम्बिनेशनमध्ये छान फ्लावर येतात त्याला. जेव्हा हे चांगल्या प्रकारे वाढून जातो ऑल ओव्हर, याला असे आपल्या तुळशीला जसे मंजिऱ्या येतात तसे छान मंजिरीसारखे येतात आणि त्याला फ्लावर्स येतात छोटे. खूप मायन्यूट असतात, मायन्यूटली बघावे लागतात जवळ जाऊन. एकदम लांबून तर काही असे दिसत नाही. तुम्हाला दिसतात ना, असं हे आहे आणखी एक छानसं प्लांट की जे तुम्ही घरी तुमच्या बॅल्कनीला सजवायसाठी एक लावू शकता आणखी. आणि याला खूप काही लागत नाही. सो ज्या लेडीजना खूप आवडते झाडं लावायला आणि मेंटेनन्स होत नाही, घरच्या कामातनं वेळ मिळत नाही, त्या लोकांसाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. कुठे पण दिसल्यास घ्या आणि खोचून द्या कुंडीत. आणि कमेंट बॉक्समध्ये आणखी सांगा तुम्हाला कुठल्या प्लांटबद्दल माहिती हवी आहे, मी सांगेल. आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत हे पण कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.